झालं नाही. हे असं कधी ना कधी घडणारच होतं, पण खूप लवकर घडलं. मार्जरी, ती मीरा सावध झाली. मला वाटतं की आपल्याला हा खेळ थांबायला हवा. नाही मंजिरी, हा खेळ थांबवून चालणार नाही. या सावळ्यांचा खेळ सुरूच ठेवला पाहिजे, तरच आपण आपलं ध्येय लवकर गाठू शकतो. पण ती अंबिका याचा पूर्ण शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत खरा अथर्व कोण आणि खोटा कोण हे मीरा आणि अंबिकाला कळताच कामा नये. संधी म्हणून बघ याकडे. पण मार्जरी, मीरा आणि अंबिकाने जर का कालकाळ्याला शोधून काढलं तर काय होईल? मंजिरी, मीरा ही एक सामान्य मनुष्य आहे आणि अंबिका ही मर्यादित शक्ती असलेली आत्मा आहे. कालकाया हा राक्षस आहे. त्याला संपवणं त्याच्या क्षमते पलीकडचं आहे. त्यासाठी त्यांना कठोर तपस्या करावी लागेल. म्हणजे तुला म्हणायचंय की आपण ती वेळच येऊ द्यायची नाही. कोण आहेस तू? सांग. काय बोलते? सोड, लागेल तू. नाही सोडणार. मीरा, आज तू खूप मोठी चूक केलीस. तुला वेदाचे खरे बाबा ओळखता आले नाही, पण त्या दोघांमधला फरक ओळखायचा तरी कसा? कोण आहेस तू? काय करतोय? नाही, सोड. नाही, सोडा. सोडा मला. वेदाचे बाबा वाचवा. मला वाचवा. वेदाचे बाबा. हे चुकी तुला स्वप्न पडलं असेल. मी आहे मीरा, अथर्व. तुझा अथर्व. चुकी चुकी. वेदाचे बाबा, माझं चुकलं. मी ते काही बोलायची गरज नाही तुला. शांत हो, शांत हो. हो वेदाचे बाबा, आता मन शांत ठेवायलाच हवं आणि शांत राहूनच त्या खोट्या अथर्वाला शोधावं लागेल. त्याला संपवल्याशिवाय आपलं प्रेम फुलणार नाही. कालकाया, सांग, लवकर सांग, काय काम आहे?
म्हणजे मला लवकरात लवकर त्या स्त्रीचा, त्या अनन्याचा बळी घेता येईल. हे बघ, सारखं सारखं बळी बळी करू नकोस. मी तुला म्हणालीये की तुझं काम पूर्ण झाल्यानंतर तुला तुझा बळी मिळेल. कधी होईल काम पूर्ण? ते काम पूर्ण व्हायचंय तेव्हा होईल. आत्ता स्वतःचं डोकं चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला खात्री आहे की हा सगळा घोळ तुझ्यामुळेच झालाय. मी जेवढं सांगितलंय तेवढंच कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे काम जितकं सोपं वाटतंय ना तितकं नाहीये. प्रकरण चिघळलंय. त्या मीराला संशय आलाय. म्हणजे ती अंबिकाही आता सक्रिय होणार. ही अंबिका कोण आहे? आपली सगळ्यात मोठी शत्रू. ती अथर्वची पहिली बायको आहे आणि मीराची सख्खी बहीण आहे. कुठे आहे ती? आणि ती मला दिसली कशी नाही? कारण ती एक आत्मा आहे. मी मारलंय तिला. तिला तिच्या मानवी शरीरापासून कायमचं वेगळं केलंय मी. ती आत्मा आहे. मी राक्षस आहे. ती माझ्या समोर काहीच नाहीये. ती आत्मा असली तरी ती एक पवित्र आत्मा आहे. आणि ती आपल्या समोर काहीच नाहीये, पण तरी सुद्धा तिच्याकडे शक्ती आहे जी आपल्या कामात अडथळा आणू शकते. त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं. तू म्हणशील तसं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुझ्या जागेवरून हलायचं नाही. स्वतःचं डोकं वापरून माझ्या समोर आणखी संकट उभी करू नकोस. चूक तुझीच आहे. मी तुला म्हणाले होते की अथर्व काही वेगळा वागला तर त्याचा इश्यू करू नकोस, पण तू तेच केलंस. हो मॅडम, हे बघा, आय एम सॉरी, पण खरंच हे म्हणजे कसं आणि का घडलं मला काहीच कळत नाहीये. नाही म्हणजे मॅडम, अथर्वला स्क्रिझोफ्रेनिया झालाय का? कधी छान वागतो, कधी वियर्ड वागतो. म्हणजे घराबाहेर जो मला भेटला ना तो वेगळा अथर्व होता असं वाटलं, आणि घरामध्ये जो भेटला तो अथर्व वेगळा होता. म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय मॅडम की हे ना दोन वेगवेगळे अथर्व आहेत. माया, तू विचार करायला लागलीस ना की सगळा बट्ट्या बोळ होतो. तुला अथर्व हवाय ना, मग मी सांगते तेवढंच कर. कळलं? नाही नाही मॅडम, काहीतरी गडबड आहे. समथिंग डझंट फील राईट. असं तर नाही आहे ना मॅडम की तुमचा काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू आणि तुम्ही मला पपेट म्हणून वापरताय? नाही ना मॅडम? माया, तुझा ना काही उपयोग नाही, काहीही उपयोग नाहीये. तुझी मदत करणं म्हणजे ना वेळ वाया घालवणं. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. त्या गाढवांमध्ये राहून ना तू पण गाढवच झालीस तू. काही उपयोग नाहीये तुझा. निघ इथून. ऐकू नाही येते का तुला? निघ म्हटलं ना, निघ. 100% या माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवतायत.